खरं तर मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आणि या पावसामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे। अनेक रस्त्यांवरती पाणी सध्या बघायला मिळते। दरम्यान दादर परिसरातून आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्यासोबत त्यांच्याकडे जाऊया। उदय, सध्या दादरमधली काय परिस्थिती दिसते? कशा पद्धतीने वाहतूक सुरू आहे किंवा रेल्वेवरती सुद्धा काय परिणाम झालाय का? आपण पाहतोय मुंबईमध्ये कालपासून जो अतिमुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे मुंबईच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबतंय आणि सर्वाधिक पाणी कुठे तुंबतंय तर वडाळा, दादर, माहीम या पट्ट्यामध्ये पाणी तुंबतंय। आपण इथे माझ्या मागे पाहू शकता कशा प्रकारे दादर टीटी सर्कलमध्ये जो टिळक ब्रिजकडे जाणारा मार्ग आहे तो टिळक ब्रिजवर जाणारा मार्ग जो आहे पाणी तुंबल्यामुळे कशा प्रकारे संत झालेला आपल्याला संपूर्ण वाहतूक कोंडी इथे झालेला पाहायला मिळते आहे। हा सखल भाग आहे दादर टीटी सर्कलच्या समोरचा। हा समोरचा मार्ग जो आहे तो दादर पूर्व पश्चिम जोडणारा टिळक ब्रिज आहे आणि या टिळक ब्रिजच्या इथेच आपल्याला पाहतोय की सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं आहे मुसळधार पावसामुळे आणि या तुंबलेल्या पाण्यातून अनेक बसेस असतील, गाड्या असतील, हा मार्ग काढताना पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि एक लाईन जी आहे तीच फक्त इथे सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। कारण दुसऱ्या बाजूला देखील पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। तिथे जर कार त्या मार्गाने गेल्या तर त्या कारच्या इंजिनमध्ये पाणी जाण्याची शक्यता, त्यामुळे सर्व कार चालक आहेत, बस चालक आहेत, ते एका मार्गाने पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात टिळक ब्रिजवरती वाहतूक कोंडी झालेली आहे। ही टिळक ब्रिजवरची जी वाहतूक कोंडी आहे ती थेट शिवसेना भवन, छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथपर्यंत ही वाहतूक कोंडी जी आहे ती गेली असल्याचं ट्रॅफिक पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि हळूहळू बसेस असतील, कार असतील, एका लेनने एका मार्गिकेने पुढे जाण्यासाठी आता वाहतूक पोलीस या सर्व कार चालकांना मदत करतात। आपण समोर पाहतो की वाहतूक पोलीस देखील मार्गदर्शन करतायत सर्व वाहन चालकांना की एका बाजूने गाडीना का दुसऱ्या बाजूने जर गाड्या नेल्या त्यांच्या इंजिनमध्ये पाणी जाऊ शकतं, मध्येच तिथे गाड्या ज्या आहेत त्या बंद पडू शकतात। काही वेळापूर्वी तिथे एक BMW कार जी आहे ती बंद पडली होती पाणी गेल्यामुळे, अशीच परिस्थिती दुसऱ्या कारवरती देखील येऊ शकते। त्यामुळे कार चालकांना मार्गदर्शन करताना आपण पाहतोय की मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस इथे आपल्याला दिसत आहेत। दुसऱ्या बाजूला देखील तशीच परिस्थिती आहे। दादर पूर्व पश्चिम जाणारी ही संपूर्ण वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे, कारण अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे आणि अतिमुसळधार पावसामुळे इथे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते तुंबलेलं आहे। आपण पाहतोय समोर की पाणी तुंबल्यामुळे कशा प्रकारे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशीच परिस्थिती आपण पुढे पाहतो की वडाळ्याला देखील झालेली आहे। वडाळा रेल्वे स्टेशनच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं आहे। माहीम रेल्वे स्टेशनच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेलं आहे। म्हणजे वडाळा, दादर ते माहीम असा हा जो सरळ पट्टा आहे तो संपूर्ण पट्टा जो आहे तो पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। पाणी इथे जवळपास कमरभर पाणी आहे, जवळपास 3 ते 3.5 फूट जे आहे पाणी आपल्याला इथे गेलेला उंचीवर गेलेलं पाहायला मिळत आहे। सखल भाग आहे आणि सखल भागामध्ये पाणी तुंबलेलं आहे। टिळक ब्रिज ते दादर टीटी सर्कल हा संपूर्ण भाग पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण समोर पाहतोय टिळक ब्रिजवरती सर्व गाड्या थांबलेल्या आहेत। या गाड्या समोर खोल पाणी असल्यामुळे आतमध्ये जाऊ इच्छित नाही। ज्या गाड्या येत आहेत त्या एका मार्गिकेने अगदी मोठ्या प्रमाणात त्यामुळे वाहतूक कोंडी सध्या झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर इकडे मिठी नदीनं सुद्धा धोक्याची पातळी आता ओलांडलेली आणि भरतीला सुरुवात झाल्यामुळे मुंबईतील मुख्य नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिठी नदीचे आपत्कालीन दरवाजे आता बंद करण्यात आलेले आहेत। आता भरती सुरू झाली आहे त्यामुळे पाऊस असा सुरू राहिला तर आणखीन परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। तर सखल भागात सुद्धा पाणी साचल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत आहेत। प्रणाली, आपण बघतो मिठी नदीची पातळी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात वाढलेली बघायला मिळते। मी सुद्धा माहीम कॉजवे परिसरामध्ये आहे, जिथं मिठी नदी ही समुद्राला मिळते। आधी मी रस्ते वाहतूक दाखवते, कारण इथं रस्ते वाहतूक सध्या सुरळीत आहे, कुठली अडचण नाही आहे। परंतु वाऱ्याचा जोर हा प्रचंड आहे, त्यामुळे थोड्याशा अडचणी इथं वाहन चालवताना थोडाशा येताना बघायला मिळते। मध्येच वाऱ्याचा जोर हा खूप वाढतो आणि त्यामुळं विशेषतः छत्री घेऊन जे नागरिक या ठिकाणून जातात त्यांची तारांबळ उडताना बघायला मिळते। आणखी महत्त्वाचं म्हणजे की मिठी नदी मी या ठिकाणी तुम्हाला दाखवू इच्छिते। मिठी नदी जी आहे तिचा प्रवाह किती वेगवान झाला आहे ते बघता आहात तुम्ही। अतिशय वेगात मिठी नदीचं पाणी हे समुद्राला जाऊन मिळतंय। याच ठिकाणी समुद्र आणि मिठी नदी हे एकमेकांना मिळत असल्यामुळे एकीकडे समुद्राला भरती आलेली असल्यामुळे समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या मिठी नदीच्या दिशेने येताना दिसत आहेत। तर मिठी नदीचा प्रवाह जो आहे तो इतका वेगवान झालेला आहे आणि तीही उसळत जी आहे ती समुद्राला जाऊन मिळते। त्यामुळे आता या ठिकाणी असं जरासं चक्राकार वातावरण जे आहे ते बघायला मिळत आहे। पाणी आणि समुद्राचं पाणी आणि मिठी नदीचं पाणी दोन्ही एकमेकांमध्ये जेव्हा मिसळत आहे त्यावेळेला मधल्या परिसरामध्ये थोडासा चक्राकार
असं चित्र आपल्याला बघायला मिळते. एकूण जर बघितलं तर मिठी नदीनं सुद्धा बऱ्यापैकी उंची गाठलेली आहे. त्याचबरोबर भरती सुरू झालेली आहे. कालपासून मुंबईमध्ये जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्यानंतर आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय यांना जरी सुट्टे देण्यात आलेल्या असल्या तरी खाजगी अगदी आणि कार्यालय मिठी नदीचे आपत्कालीन दरवाजे बंद केल्यामुळे अजून पाणी पातळी कदाचित वाढेल. काही इथून पुढे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद.